कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे निवडणुकीची घाई आणि दुसरीकडे महाडिक यांच्या घरात लगीन घाई आहेत पाहायला मिळते। मात्र लगीन घाई असताना देखील महाडिक हे सकाळ सकाळी बाहेर पडत आहेत। घरामध्ये लगीन घाई आहे, सगळं सजवलेलं आहे आणि तुम्ही कुणीकडे चाललाय? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं आहे तेच आम्ही करायला लागलेलो आहे। आधी लगीन कोंडाण्याचं, मग लगीन रायबाचं। माझा 2 नंबरचा मुलगा विश्वराज महाडिक जो भीमा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, त्याचा आणि देशातील एक भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, गुजरातचे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे CR पटेल साहेब यांची पुतणी यांचा विवाह 5 मे रोजी होणार आहे। खरं म्हणजे नजीकच्या काळामध्ये मुहूर्त नसल्यामुळं हा मुहूर्त घ्यावा लागला। याच्यानंतर नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त नाही आहे। आता या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। ज्याप्रमाणे देशातल्या कोटी लोकांची इच्छा आहे की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची, त्याच पद्धतीनं या जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून माझीही ती जबाबदारी आहे। आपण पाहू शकता की या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री मोदींची सभा कोल्हापूरमध्ये झाली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यांची सभा झाली, गडकरी साहेब आलेले आहेत, मुख्यमंत्री मोदी इथं आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे। आणि या सगळ्या दोन्ही लोकसभेचे आणि सातारा अशा 3 लोकसभेचा क्लस्टर प्रमुख मी असल्यामुळं या सगळ्यामध्ये मी आता हिरिरीनं सहभाग घेणं हे अपेक्षित आहे आणि ते मी करतो आहे। सगळं नेटवर्क भाजपचं आम्ही राबवतो आहे आणि निवडणूक आहे आणि लग्न हे आहे। आता घरामधली ही जबाबदारी खरं म्हणजे पार पाडायची असते, परंतु भाजपनं मला एक प्रमुख पदाधिकारी म्हणून मला राज्यसभेवर माझी नेमणूक केलेली आहे। त्यामुळे माझं कर्तव्य आहे, माझं दायित्व आहे की ह्या निवडणुकीमध्ये हिरिरीनं सहभाग घ्यावा। पुढच्या काही मिनिटांमध्ये एंगेजमेंट आहे आणि पुढच्या काही तासामध्ये हे लग्न आहे। असं असताना ही सगळी जबाबदारी मग कोण पार पडते? ही वस्तुस्थिती आहे। आता थोड्या वेळाने म्हणजे 11:30 वाजता विश्वराजचा साखरपुडा आहे, आज संध्याकाळी हळदी आहेत आणि उद्या सकाळी लग्न आहे। ही सगळी मी तर या सगळ्या प्रचारामध्ये आता व्यस्त असल्यामुळं माझी पत्नी अरुंधती महाडिक, माझा मोठा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि माझे सगळे बंधू, आमचा परिवार मोठा आहे, हे सगळे यामध्ये सगळी जबाबदारी पार पडत आहेत। कारण अनेक लग्न घर म्हणलं की अनेक गोष्टी असतात। काल पाहुणे सगळे आलेले आहेत, त्यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलंही कर्तव्य आहे। आता 2 तासामध्ये एंगेजमेंट आहे, परंतु आमचे भाजपचे वरिष्ठ नेते गडकरी साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत आणि काल तुम्ही पाहिलं असेल की गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते। आता गडकरी साहेबांची एक सभा आत्ता 11 वाजता आहे आणि साखरपुडा 11:30 वाजता आहे। आता मी घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पुढं चला, मी हा कार्यक्रम करून दुपारपर्यंत मी तिथं पोहोचेन असं मी त्यांना सांगितलेलं आहे। वहिनींची काय तक्रार? कारण वडीलधारा माणूस घरात लागतो सगळ्या कार्यावर। नाही, वहिनींची नाही, सर्वांचीच तक्रार आहे। आई आहेत, मुलं आहेत, बहिणी आलेल्या आहेत, सगळं घर भरलेलं आहे 8 दिवस झालं आणि सगळ्यांची जी तक्रार आहे की आपण थोडा वेळ दिला पाहिजे। परंतु आपल्याला माहिती आहे की निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळं मी सकाळी लवकर 8ला बाहेर पडतो, मला रात्री यायला 2-3 वाजतात। माझ्या घरच्यांची भेटसुद्धा कोणाची झालेली नाही गेले 10-15 दिवसामध्ये। आता जी जबाबदारी आहे ती तर पार पाडली पाहिजे। खरं तर विरोधकांकडून अशी टीका केली जात होती की ज्यांचा पराभव मंडलिकांनी केला ते महाडिक या ठिकाणी प्रामाणिकपणे मदत करणार नाहीत, पण दिसताना उलटं दिसतं। हे राजकारणामध्ये मी तर असं मानतो की जे आम्हाला आमचे नेते महादेवराव महाडिक यांनी जी शिकवण दिलेली आहे की राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असत नाही। का गेल्या निवडणुकीमध्ये जरी आमची आणि मंडलिक साहेबांची समोर लढत झाली असली तरी मी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक महायुतीची म्हणून ही निवडणूक आपण राज्यामध्ये लढवत आहोत आणि संजय मंडलिक साहेब हे महायुतीचे उमेदवार आहेत। आमचं दायित्व आहे मोदीजींना पंतप्रधान करणं, ती जबाबदारी आमची असल्यामुळं मी त्यांचा मंडलिकांचा प्रचार प्रमुख म्हणून माझे सर्व भाजपाचेही पदाधिकारी, आमची युवा शक्तीचे आणि सर्व महाडिक प्रेमी अगदी हिरिरीनं आम्ही सर्वात पुढं काम करून मंडलिक साहेबांना निवडून आणणार आहोत। तर आपण बघितलं की या ठिकाणी आधी लग्न कोंडाण्याचं, त्याच पद्धतीनं आधी निवडणुकीचं लग्न, अशा पद्धतीचा इरादा आहे तो या ठिकाणी धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।